दादाची एकनिष्ठ आदरणीय अजितदादा हे फक्त नेता म्हणून नाही तर जनतेच्या प्रत्येक सुख दुःखात उभा राहणारा आपला हक्काचा माणूस म्हणून आदरणीय दादांची ओळख होती आणि तीच ओळख येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आपल्या हक्काच्या वहिनी म्हणून आदरणीय वहिनींच्या माध्यमातून ही ओळख बारामतीकर जपणार आहे। काय वाटतं तुम्हाला एक तर्फी निवडणूक होईल का? म्हणजे समोरचे एवढे 23 उमेदवार आहेत, जवळजवळ 23 पार आणि माझ्या सोबत आदरणीय दादा आणि वहिनींचा आणि आपल्या हातामधले झेंडे उंचावूया। तुम्ही कुठून आला झेंडे उंच करा। दादा? तुम्ही कुठून आलाय? बोला, तुम्ही बोला, तुम्ही कुठून आलाय? कुठून आलाय तुम्ही? काय वाटतं कशी मतदान? काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? काय वाटतं? माहोल काय एक साइड इलेक्शन होणार आहे अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, कारण ही वेळ बारामतीच्या मतदारांवर येईल असं कधी वाटलं नव्हतं। संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देखील केलेला आहे, पण याच तालुक्याचा भूमिपुत्र असल्यामुळे बारामती तालुक्यातल्या सर्व शेतकरी कृषिकरी आणि कामगारांना आम्ही जाहीर आवाहन करतो की स्वतः उमेदवार आहे असं समजून तुम्ही या ठिकाणी काम करा आणि जे मतदान होईल त्या मतदानामध्ये साधारणपणे 90 ते 99% मतदान हे सुनेत्रा वहिनी यांना होईल यात सर्वांनी या ठिकाणी दादांना या ठिकाणी मतदान करून आपला हक्क बजावा। जय संविधान। अभिमानानं सांगतो आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते। काल देखील त्यांनी मला सांगितले की शिवसेना पक्षाची एक स्वतंत्र बैठक झाली पाहिजे आणि एकही मत जे शिवसेनेच्या हातामध्ये आहे ते एकही मत कुठे वाया जाणार नाही याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। यासाठी आजच सकाळी आम्ही एक बैठक घेतली, आम्ही एक छोटासा मेळावा घेतला। त्या बैठकीला जयदादा देखील उपस्थित होते। तटकरे फोटोला हार घातलेला हा दुर्दैवी प्रसंग आपल्याला बघायला मिळेल, ते स्वप्नात देखील आपण करू शकतो आणि म्हणून दादांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल 10% मतदान झालं नाही त्याचा कितीतरी पटीने टक्केवारी ही मतदानामध्ये वाढली पाहिजे। थांबा, काय नाव? कुठून आलाय तुम्ही? काय वाटतं या निवडणुकीबद्दल? सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा, सगळ्यांचा त्याच्यामध्ये एकतर्फी निवडणूक होईल। तुम्हाला असं वाटत नाही का बिनविरोध झाली पाहिजे होती? काय वाटतं भविष्यात मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनीबद्दल काय वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री होण्याची शक्यता?